निलेश लंके फार लोकप्रिय, ते उमेदवार व्हावेत असं वाटतंय. जयंत पाटलांचं मोठं विधान, ते नक्कीच निवडून येतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्यासोबतचे काही नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे या निवडणूक काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी लंके यांनी शरद पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली होती, मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले. लंके यांच्याबाबत पक्षाची भूमिका काय आहे हे जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. निलेश लंके हे फार लोकप्रिय आहेत, ते उभे राहिले तर 100% निवडून येतील. निलेश लंके उमेदवार असावेत असं आम्हाला वाटतं. यासाठी आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. लंके यांना तांत्रिक अडचण निर्माण व्हावी अशी आमची इच्छा नाही, पण एवढं नक्की सांगतो, नगर दक्षिणमध्ये तुतारीच वाजणार, असं जयंत पाटील म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचं पत्र मी वाचलं आहे. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरू आहेत. आता त्यांच्याविषयी फार काही बोलणार नाही, पण आघाडी नाही झाली तर यावर बोलू. आज विनाकारण जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांच्याविषयी कोणतेही भाष्य करणार नाही. चर्चा सुरू असताना, जागांची वाटाघाटी सुरू असताना कोणतेही वक्तव्य करणार नाही. आमच्या आघाडीचं जागावाटप झालं की सर्व पक्ष उमेदवार जाहीर करतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर 100% निवडून येतील आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्या बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. असं आहे की अशी कोणताही तांत्रिक अडचण लंके साहेबांना तयार करायची माझी इच्छा नाही आहे. त्यांनी ती स्वीकारली किंवा नाही याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. योग्य वेळी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळवू. नगर लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.